मित्र हो नमस्कार. अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य जनता सर्वजण दुःख व्यक्त करीत होते. धाय मुकलून रडत होते. राज्यातील अनेक जनतेच्या घरच्या चुली त्या दिवशी पेटल्या नाहीत. एका थोर नेत्यानं, ज्यानं राजकारणात समाजकारण पाहिलं, अशा थोर नेत्यानं एवढं अधिराज्य महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर केलं होतं. तर एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना मंत्रालयात मात्र अजित पवार यांच्या निधनाचा, मृत्यूचा गैरफायदा उठवला जात होता. मंत्रालयात नेमकं काय सुरू होतं पाहूया. माहिती अशी की 3 दिवसांच्या आत, म्हणजे अजित पवार गेले त्या दिवसापासून ते पुढील 2 दिवस आणखी, अशा 3 दिवसांच्या आत राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. अजित पवार आणि त्यांच्या अगोदर माणिकराव कोकाटे यांनी स्थगिती दिलेली असतानाही ह्या फाईल्स हल्ल्या आणि अजित पवार यांच्या मृत्यूच्या दिवशीच काही फाईल्सना मंजुरीसुद्धा देण्यात आली. हा केवळ योगायोग आहे की शोककळाचा फायदा घेत घाईघाई घेतलेला निर्णय आहे. 20 संस्थांच्या 75 शाळा, यामागे नेमकी प्रक्रिया काय होती, कोणत्या स्तरावर निर्णय झाला आणि याबाबत जबाबदारी कोणाची? विरोधक चौकशीची मागणी करतायत. राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, राज्य शोकमग्न असताना मंत्रालयात फाईल हलवण्याची, तीसुद्धा ज्या खात्याचा भार अजित पवार यांच्याकडे होता, ज्या फाईल्सना अजित पवार यांनी अडवून ठेवलं होतं, त्या फाईल्सना मंजुरी देण्याची एवढी घाई का झाली? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तथ्यासह आढावा घेणार आहोत. यामागे भावना नाही, फक्त प्रश्न आणि कागदपत्रांवर आधारित चर्चा. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. मित्रो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोती. मित्र अजित पवार यांच्या निधनानं आजसुद्धा महाराष्ट्र सावरलेलं नाही. अजित पवार आपल्यातच आहेत असं यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. काही AIचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यांची जुनी भाषणं आजसुद्धा लाखो करोडोंच्या संख्येनं बघितली जातात. असा हा थोर नेता विमान अपघातात गेला आणि त्याचा काहींनी गैरफायदा उठवला. एकीकडे विमान अपघाताबाबत आणि अजित पवार यांच्या मृत्यूबाबत शंका घेतली जात असताना सध्या जी माहिती आली, सध्या जे सत्य समोर येतं आहे, त्यामुळे अजित पवार यांचा मृत्यू बाबत जी साशंकता व्यक्त केली जाते, त्याला कुठेतरी पुष्टी मिळते. मित्रहो, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात मंत्रालयात प्रचंड वेगाने फाईल फिरल्या. जवळपास 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक विकास विभागाकडून शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याचं काम होतं. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी आणि त्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा कारनामा केला. विशेष म्हणजे या फाईल्सना 12 ऑक्टोबर 2025 रोजी तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्थगिती दिली होती. अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपाला त्यांनी स्थगिती दिली होती. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजित पवार यांच्याकडे होता. 28 जानेवारीला ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं, त्यानंतर अचानक राज्यातील 20 संस्थांच्या 75 शाळांना संध्याकाळी 6:30 वाजता, 7 वाजता आणि 8 वाजता अधिकाऱ्यांनी तातडीने प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय घेतला. 3 महिन्यांपूर्वीच या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती मिळाली होती. या खात्याच्या मंत्र्याचं अपघाती निधन झालेलं असताना, आणि महत्त्वाचा म्हणजे हा विषय एवढा गहनसुद्धा नव्हता की बाबा राज्यात काहीतरी आपत्तीजनक परिस्थिती आहे,
किंवा अतिशय निकडीची गोष्ट आहे. आणीबाणी करण्याइतपत परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे आणि मंत्र्याचं अपघाती निधन झाल्यानंतर त्याला तातडीनं मंजुरी देण्याची गरजच आहे. तर अशातला काही याच्यात भाग नव्हता. मग हा चोरीचा कारनामा अधिकाऱ्यांनी का केला, असा प्रश्न विरोधकांनी आता उपस्थित केला आहे. एखाद्या उपमुख्यमंत्र्यांचं, त्यातसुद्धा राज्यातील करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या थोर नेत्याचं असं अपघाती आणि अचानक निधन झालेलं असताना हा अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणा का केला, हा यामागचा खरा प्रश्न आहे. मित्रहो, आता हे करून अधिकाऱ्यांना काय मिळतं हे तुम्हाला मी सांगायला नको, पण आता मी म्हटलं की अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र शाळांना देण्यात आलं. आता ते अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शाळांना त्याचे काय फायदे होतात ते आपण पाहू. तर एखाद्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर त्यांना शिक्षक भरती TET लागू होत नाही. या शाळांवर RTE कायदा लागू होत नाही. त्यामुळे ज्या शाळांना असं प्रमाणपत्र मिळालं आहे त्या शाळांमध्ये संस्थेची मनमानी करण्याची जी पद्धत असते तिला मोकळं रान मिळतं. त्यामुळे आपल्या संस्थेला, आपल्या शाळेला अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी अनेक संस्था खटाटोप करीत असतात. हे जे काही षडयंत्र केलं गेलं ते एकटा अधिकारी करू शकत नाही. यामागे संपूर्ण नेटवर्क असण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच दिवशी बघा, अजित पवारांचा मृत्यू सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास, म्हणजे 8:40 वगैरे झाला. त्याच दिवशी मंत्रालयात दुपारी 3:09 पहिलं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं. आता ज्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला त्यामध्ये पोदार इंटरनॅशनलच्या 25 शाळांचा समावेश आहे. अजित पवार यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, पहिलं तुम्हाला म्हटलं की 3:09 पहिलं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं, तर त्या निधनाच्या दिवशी एकूण 6 शाळांना प्रमाणपत्र जारी करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. मात्र राज्यात दुखवटा असताना आणि महत्त्वाचं म्हणजे या खात्याच्या मंत्र्याचं निधन झालेलं असताना अधिकाऱ्यांनी या शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला, ही खूप मोठी चीड आणणारी गोष्ट आहे. आणि अचानक घाईघाईनं हा निर्णय घेण्यात आला. घाईघाईनं हे सगळं केलं गेलं. या प्रकरणाचा तपास सखोल होणे गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की शाळांमध्ये संस्थेचा चेअरमन असला की त्याचं अख्खं कुटुंब त्या संचालक मंडळात असतं. एखादा संचालक मंडळात नसेल तर तो शिक्षक, मुख्याध्यापक होतो. त्याचाच मग त्या शाळेवर कब्जा राहतो. हे सगळं काय वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. तुमच्या अवतीभोवती ह्या गोष्टी घडत आहेत. आणि कसं आहे माहिती आहे का, काही शासनाच्या अटी आहेत आता की शाळांमध्ये TET असलेला शिक्षक पाहिजे. मग आता ते शिक्षक आणायचं म्हणजे संस्थाचालकांच्या कुटुंबातल्या लोकांचा बुद्धीशी काही संबंध येत नाही. त्यांना TET करा, हे करा, असं कशाला करायला लागतं. किंवा त्यांच्या वशिल्याची माणसं, म्हणजे TET नको, वशिला कोण लावायला येणार ज्यांना TET केलं नाही, जो त्या कायद्यात बसत नाही वगैरे, असा माणूस वशिला लावायला येणार नाही, तर कशाला वशिला लावायला येईल. तर अशा व्यक्तीला शाळेत घ्यायचं असेल तर हे अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र शाळेला मिळालं की मग संस्थेची मनमानी सुरू झाली. अल्पसंख्याक शाळांमध्ये आपल्याच कुटुंबातील लोकांना नोकरी देऊन सरकारचं अनुदान लाटलं जातं आणि सरकारचा पैसा खाल्ला जातो. जेवढ्या अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा आहेत तिथे फक्त व्यापार चालतो, विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असलेल्या प्यारे खान यांनी मंत्रालयातील या प्रकाराचा तपास करून जो कोणी यात दोषी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला आहे. राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मित्रहो,
बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जे सुसंस्कृत राज्य आहे, ज्या महाराष्ट्राची संस्कृती खूप थोर आहे, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्या आमच्यावर मरणाची वेळ आलेली असताना, आपल्यासमोर जगण्याचा प्रश्न असताना, आपल्या मूलभूत गरजांसाठी जेवढ्या फाईल वेगानं हलत नाहीत तेवढ्या वेगानं फाईल या हल्ल्या आणि काही शाळांना, मर्जीतल्या शाळांना अशी प्रमाणपत्र देण्यात आली. खरं सांगायचं झालं मित्रांनो, तर हे संपूर्ण एक षडयंत्र होतं. अजित पवार यांचा मृत्यू हा षडयंत्रानं झाला, अपघाती झाला की आणखी कशामुळे झाला याबाबत आपण पडायला नको, कारण चौकशी समिती, चौकशी यंत्रणा ते सगळं काम करते. त्यामुळे त्याबाबत शंका घेण्यापेक्षा अजित पवार यांच्या निधनाची मंत्रालयातील काही अधिकारी खरंच वाटच पाहत होते का, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतो आहे. मित्रहो, जे झालं ते चुकीचं झालं. मात्र उपमुख्यमंत्री पदावर आणि अल्पसंख्याक विभाग हा अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली प्रमाणपत्र रद्द करावीत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. जो कोणी अधिकारी यामागे सापडेल त्याच्यावर कडक कारवाई करावी. हीच खरी अजित पवार यांना श्रद्धांजली ठरेल. मित्र, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या मूलभूत प्रश्नांसाठी, तुमच्या आमच्या सार्वजनिक प्रश्नांसाठी सरकार ढिम्म झालं. इतकं ढिम्म होतं की वर्षानुवर्षे फाईल मंत्रालयात पडून राहतात. त्याच सरकारमधील सरकारच्या ताब्यात असलेल्या अधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्र्याचं निधन झाल्यानंतर काही तासातच एवढ्या वेगानं फाईल चालतात, एवढ्या वेगानं प्रमाणपत्र जारी केली जातात. यामागे नेमकं षडयंत्र काय, याबाबत तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.